संकष्ट चतुर्थी, तर आपण रेडी होऊन चला जाऊया बाप्पांच्या मंदिरात. आज आहे संकष्ट चतुर्थी, त्यामुळे आज केलेली आहे खूप छान पूजा. खूप प्रसन्न वाटतंय पूजा वगैरे बघून. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतंय देवघर. त्यानंतर मी आणली होती गाणगापूरवरून दत्तांची मूर्ती. तर दत्तांच्या मूर्तीची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करायची होती, त्यामुळे आज आलो ते आपल्या घरी गुरुजी. तर गुरुजी आता दत्तांची प्राणप्रतिष्ठा करणार आहे. कुठलीही मूर्ती आपण आणल्यानंतर ती डायरेक्ट देवघरात ठेवायची नसते. एक तर त्याचा अभिषेक करायचा असतो पंचामृतने, किंवा मग त्याची प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची असते. त्याशिवाय मूर्ती डायरेक्ट देवघरामध्ये ठेवत नाही. तर आम्ही करून घेतली होती आज दत्तांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा. स्वस्तिनेंद्र वृद्धत्रवा स्वस्तिन भोगायशो वेदाम स्वस्तिन तक्षारिष्टनेमी स्वस्तिन बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. ओम नमस्ते गणपते. तुम्हें केवलम कर्ताजी, तुम्हें केवलम धर्ताजी, तुम्हें केवलम हर्ताजी, तुम्हें सर्वम कलिदम ब्रह्माजी. तुम साक्षात आत्मक नित्यम ऋतुम वच्मि सत्यम वच्मि अवतमाम अवक्तारम अवश्रुतारम. मम्मी पप्पांनी दोघांनी मिळून गणपतीचे अभिषेक करून घेतले आणि त्यानंतर आम्ही जाणार होतो बाप्पांच्या मंदिरात. सगळे भरलेलं असते. चतुर्थीला इथे खूप छान यात्रा भरत असते. प्रत्येक चतुर्थीला इथे असे खूप छान छान सगळे प्रकारचे स्टॉल लागत असतात. इथे चतुर्थीला बरंच काही भेटून जातं, आपलं घरगुती सामान, डेली यूजचं. आणि त्यानंतर काही पर्स, बॅग, कपडे वगैरे असे सगळे स्टॉल लागलेले असतात. खूप छान यात्रा भरलेली असते. तुम्ही पण नक्की या. बाप्पांच्या मंदिरामध्ये खूपच जास्त गर्दी असते चतुर्थीला, कारण चतुर्थीला प्रत्येकजण बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी येतच असतात. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. हे आहे N5चं गणपती बाप्पांचं मंदिर. त्याला काळा गणपती म्हणून ओळखलं जातं. आम्ही घेतलं होतं बाप्पांसाठी दुर्वा आणि गुलाबाचं फूल, कारण दुर्वा बाप्पांना खूप जास्त आवडतो. त्यानंतर आम्ही घेतले बाप्पांचे दर्शन. दर्शन झाल्यानंतर आपण मंदिरात बसत असतो. तर मंदिरात अशी छान जागा केली बसण्यासाठी. मी परत आले होते संध्याकाळी गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी, कारण मला वाटायचे होते पप्पांच्या हातून पेढे. कारण पप्पा ॲडमिट असताना मी बोलले होते की पप्पा बरे झाल्यानंतर मी पप्पांच्या हातून पेढे वाटेल. त्यामुळे आम्ही परत आलो होतो, पप्पा आणि मी. आम्ही घेतले होते 1.25 किलो पेढे वाटण्यासाठी. त्यानंतर आम्ही घेतले गणपती बाप्पांचे दर्शन. मंदिर खूप छान दिसत होतं रात्री, कारण पूर्ण लाईटिंग लावलेली होती मंदिराला. बाप्पा किती छान दिसत आहेत. त्यानंतर पप्पानी आणि मी घेतला एक छोटासा व्हिडिओ. त्यानंतर आम्ही वाटून घेतले सर्वांना पेढे, कारण मी मागितलेली इच्छा पूर्ण झाली होती. त्यामुळे मी पप्पांच्या हातून पेढे वाटून घेतले. पप्पांचे पेढे वाटून झाल्यानंतर मी सुद्धा पेढे वाटून घेतलेत. आणि इथे बाजूला चालू होता मंत्रांचा जप, कारण आज होती चतुर्थी. तर प्रत्येक चतुर्थीला इथे जप केला जातो. चतुर्थीला इथे जे पण स्टॉल लागतात तिथे लहान मुलांचे खूप क्रिएटिव्ह वस्तू मिळतात. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की किती क्रिएटिव्ह मास्क आहेत.
हे आहे गणपती बाप्पांचं मंदिर, जिथे माझ्या सर्व काही इच्छा पूर्ण होतात. आमचे पेढे वाटून झाले होते आणि दर्शन पण घेऊन चालले होते. आता आम्ही चाललो घरी.